नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. एस टी महामंडळाच्या भरतीने आपल्याला फार दुःख दिलेलं आहे, पण आपल्याला एक सुखद धक्का. बेस्ट बस वाहक मुंबई महानगरपालिकेमध्ये परमनंट भरती आहे. 36,000 रुपयापर्यंत तुम्हाला पगार असणार आहे. आता याचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. 364 पदं आहेत. आता सगळ्यात अगोदर फॉर्म भरायच्या अगोदर विद्यार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की यासाठी नेमका आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहे. कारण जाहिरातीमध्ये कसल्याही पद्धतीनं कोणती कागदपत्र तुम्हाला आवश्यक लागणार आहे सांगितलेलं नाही. मी आता ऑनलाईन फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे आणि त्यावर देखील एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे. पण त्या अगोदर आपण नेमकं हा फॉर्म भरायसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहे डिटेलमध्ये पाहू आणि याच्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचा देखील व्हिडिओ आज किंवा उद्याच्याला येऊन जाईल. चला, तत्पूर्वी आपली ही जी बॅच आहे एस टी महामंडळ भरतीची 2026ची ही बॅच आहे. ही स्पेशल बॅच तुम्हाला ही जी आपली बेस्ट वाहक भरती आहे, कंडक्टरची स्पेशल भरती आहे, तर यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कारण यामध्ये आपण हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तकं तुम्हाला मोफत मिळणार आहे. एस टी महामंडळाचे असू द्या किंवा बेस्ट कंडक्टरचे असू द्या, हे पुस्तक त्यासाठी योग्य आहे. या बॅचची फीस सध्या 1499 आहे. नंतर याची फीस 2000 रुपयापर्यंत वाढणार आहे. 15 तारखेच्या नंतर याची फीस वाढलेली असणार आहे. तुम्ही आत्ताच आपली कॉपी रिझर्व करा, कारण पुस्तकं जवळपास फक्त 700 ते 800चं पुस्तकं बाकी आहेत. ठीक आहे, ही बॅच आहे. ही बॅच आपली सुरू होईल. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली 70 66 155 355 नंबरवरती तुम्ही काय करा, रिच आउट करा. किंवा फक्त पुस्तक पाहिजे असेल तर फक्त बुक असं मेसेज टाका. ठीक आहे, तुम्हाला तिकडून लिंक येईल बॅच आणि याची पण हे करू शकता. ठीक आहे, चला आता पाहूया आपण ही जी बेस्ट वाहक भरती आहे. आवश्यक कागदपत्रांची यादी 364 पदं आहेत. परमनंट भरती आहे. नंबर 1ला सुरुवातीला तुमचं काय लागणार आहे, ओळखपत्र आणि वैयक्तिक कागदपत्रामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे. नंबर 1 तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे. कारण की तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती OTP येणार आहे. त्यासोबत तुम्हाला एक ईमेल ID देखील लागणार आहे. काय ईमेल ID. ठीक आहे, फॉर्म भरताना तुम्हाला मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ID वरती OTP येणार आहे. तो OTP टाकल्यानंतरच तुमचं प्रोसेस पुढे होईल. त्यानंतर तुम्हाला जन्मतारखेचं प्रमाणपत्र लागणार आहे, जन्मदाखला किंवा 10वीचं मार्कशीट जे आहे तर ते लागणार आहे. TC सुद्धा असली तरी चालेल. नंतर पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. तुम्हाला अलीकडचा पासपोर्ट साईजचा फोटो पाहिजे, फार जुना लहानपणीचा नको. तुमची सही स्कॅन केलेली पाहिजे, 100 KB मध्येच ते पाहिजे. ठीक आहे, आता आपण मोबाईलनं जर फोटो काढला तर तो होतो जवळपास 2 3 4 5 GB पर्यंत, GB नाही MB पर्यंत. एवढा मोठा फोटो त्यावर अपलोड होणार नाही. ठीक आहे, तर त्याची साईज कमी करावं लागते. साईज कमी करण्यासाठी जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट आली, परेशानी आली तर मी आहेच नेहमी. ठीक आहे, फक्त त्याची 100 KB करायची आहे साईज. नंतर आवश्यक कागदपत्रामध्ये काय काय तुम्हाला 10वीचं तुमचं पास झाल्याचं प्रमाणपत्र आणि मार्कशीट लागेल तुमचं. ठीक आहे, 12वीचं असेल तर 12वीचं देखील तुम्हाला लावू शकता. 12वीचं प्रमाणपत्र असेल किंवा आवश्यक डिग्री डिप्लोमा असेल तर तुम्ही ते त्यामध्ये आणखी एक आहे की इतर कागदपत्र ते त्यामध्ये देखील तुमचे टाकू शकता. पण 10वीचं तुम्हाला आवश्यक आहे. सर्व शैक्षणिक गुणपत्रिका तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, नंतर पहा वाहन परवाना आणि संबंधित कागदपत्र. आता तुम्हाला इथं वाहन परवाना तुम्हाला लागणार नाहीये. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जर असेल, ठीक आहे, आता हे चालक पदासाठी आहे पण चालक पद त्यामध्ये आहे का नाही, तर त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स नाहीये. नंतर तुम्हाला कंडक्टर लायसन्ससाठी काय काय पहा. आता कंडक्टर लायसन्ससाठी तुम्हाला कंडक्टर बॅज लागणार आहे आणि तुम्हाला परत काय लागणार आहे, कंडक्टर बॅज आणि लायसन पण लागणार आहे. कंडक्टर लायसन आणि कंडक्टर बॅज या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला कंडक्टर लायसन आणि कंडक्टर बॅज अशा दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पहा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाणार, मी ॲक्च्युली फॉर्म भरलेला आहे, तर फॉर्ममध्ये इथं लिहिलेलं आहे पहा, तुमच्याकडे वैध RTA किंवा RTO कंडक्टर परवाना आहे का, म्हणजे यस, इथं यस करायचं. ठीक आहे, RTO कडून आपल्याला जो आपण E-सारथीवरून जो लायसन्स घेणार आहोत, ठीक आहे, जो बॅज घेणार आहोत तो कागदपत्राचा, त्यालाच लायसन म्हटलं जातं. आणि तुमच्याकडे वैध कंडक्टर बॅज आहे का, तर इथं तो जो पितळी ठोकून मिळालेला असतो त्यावरती जो नंबर असतो तो नंबर आणि लायसनचा नंबर वेगळा असतो. ठीक आहे, तर त्यामुळे हे दोन्ही जे आहे तर ते तुमच्याकडे आहे की नाही हे तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. जर तुम्ही समजा इथं नाही केलं किंवा हो केलं आणि तुमच्याकडे नाही आहे तर पुढे चालून तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. ठीक आहे, तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या समजून घ्या. ठीक आहे, नंतर रहिवासी कागदपत्र. ठीक आहे, आता मुंबईचं नोकरी आहे
मग आले UP बिहारवरून आणि तुम्हाला मिळेल नोकरी, असं आहे का? नाही. आता या नोकरीसाठी फक्त आणि फक्त कोणते महाराष्ट्रातलेच रहिवासी पाहिजे. म्हणजे काय की बाबा अधिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा लागणार आहे. पत्ता लागणार आहे तुम्हाला, रेशन कार्ड असेल, वीज बिल असेल, इतर वैध दस्तऐवज असतील ते तुम्हाला लागणार आहे. 2 पत्ते टाकायचे, एक परमनंट आणि एक टेम्पररी, दोन्ही तुमचं एक असेल तरीही चालू शकतं. ठीक आहे. आरक्षण आणि सवलत संबंधी कायदे म्हणण्यापेक्षा कागदपत्रे आहेत. ठीक आहे. काय आता कायदे शिकवतोय ना कामगार विभागाचे, तर त्यामुळे कायदेच येत आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला जात प्रमाणपत्र लागणार आहे. SC ST OBC VJNT ओपनमध्ये असल्यास तुम्हाला कसल्याची गरज नाही. जर तुम्ही रिझर्वेशन कोणत्याही कॅटेगरीचं असाल तर तिथं नवीन विंडो ओपन होईल आणि खाली मग तुम्हाला तुमची जात प्रवर्ग जे आहे तर ते सिलेक्ट करायसाठी येतं. नंतर मग तिथं खाली तुमचा जातीचं प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी कधीपर्यंत आहे, कोणाकडून मिळालेलं आहे, या सगळ्या डिटेल तिथे द्यावं लागतं. ठीक आहे. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागतं. तुमचं नॉन क्रिमिनल असेल तर नॉन क्रिमिनल लागतं. EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी आहे. दिव्यांग असाल तर दिव्यांगसाठी देखील आहे, पण दिव्यांगसाठी तिथे एकदा चेक करा. ठीक आहे. देन अनुभव आणि इतर कागदपत्र, जर तुमच्याकडे अनुभव असेल, ठीक आहे, जर तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर इतर कागदपत्रामध्ये तुमचं ते टाकून द्या. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसन पण टाकून द्या. ठीक आहे. वाहक पदासाठी ड्रायव्हिंग येणं गरजेचं नाही, पण 2 मुलं आहेत. ठीक आहे. 2 मुलं आहेत. हा एक मुलगा आहे आणि हा एक आहे. ठीक आहे. हा आहे राम, हा आहे श्याम. रामकडं ड्रायव्हिंग लायसन आहे, हा गाडी चालवू शकतो. आणि हा आहे श्याम, श्यामकडे ड्रायव्हिंग लायसन नाही आहे. दोघालाही परीक्षेमध्ये सारखेच मार्क पडलेले आहे. दोघंही एकाच कास्टमधून आहेत. कोणाचं सिलेक्शन होईल? सिलेक्शन होईल रामचं. तर त्यामुळे जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्याचा फायदा तुम्हाला, बेनिफिट नक्कीच होणार आहे. न आता यामध्ये जर समजा तुम्ही सध्या कार्यरत असाल, ठीक आहे, जर तुम्ही समजा राज्य शासनाच्या म्हणा किंवा शिवाई म्हणा किंवा इतर कुठल्याही बस सर्व्हिसेसमध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला NOC सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे तुम्ही इकडचं काम सोडून लगेच तिकडे जातात असं नाही, तिथलं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुमच्या नावात बदल झालेला असेल, ठीक आहे, अगोदरचं नाव वेगळं किंवा नावामध्ये काही फरक झाला असेल, महिला असाल तुम्ही, वडिलांच्या नावाने तुमचे सर्टिफिकेट आहे आणि आता तुम्हाला पुढे हजबंडच्या नावाने तुमचे सर्टिफिकेट असतील तर त्यावेळेस मॅरेज सर्टिफिकेट लागेल. नाव बदलल्याचा पुरावा वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी यामध्ये लागणार आहे. न आता ही जी PDF मी बनवलेली आहे, ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये. तसंच आपलं व्हॉट्सअपचं चॅनल देखील आहे स्पेशल, ते चॅनल देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. त्या चॅनलमध्ये गेल्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा. ठीक आहे. तसंच आपली ही बॅच आहे, ही बॅच देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. महाराष्ट्रामध्ये एकच तर आपलं चॅनल आहे ज्यावरती ST महामंडळ भरती म्हणा किंवा बस ड्रायव्हर कंडक्टर भरती संदर्भात आपण माहिती देत असतो. आणि हे जे पुस्तक आहे हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त खपल्या गेलेलं पुस्तक आत्तापर्यंतचं आहे. 1 नंबरचं पुस्तक आहे हे देखील तुम्ही ऑर्डर करून ठेवू शकता. मग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे. उगाचच फॉर्म चुकला की तुमचा मोबाईल नंबर जर एकदा त्या OTPला लिंक असेल तर तुम्हाला परत दुसऱ्यांदा फॉर्म भरायचा देखील चान्स येणार नाही, अनटिल अँड अनलेस तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर चेंज करावा लागेल. कारण की तुमचा OTP त्याच नंबरवर येणार आहे. म्हणून तो व्हिडिओ एकदा चेक केल्याशिवाय फॉर्म भरायला सुरुवात करू नका. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.